आणि त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक आश्वासनं आणि कार्यक्रम पुढे घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता लोकांची फसवणूक करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले. नरेंद्र मोदी आणि पार्लमेंटमध्ये बघतो क्वचितच येतात, पण बघतो ज्यावेळेला येतात त्यावेळेला की एखादं धोरण ते कृतीत येणारं असं अर्थ नसतं, त्याची मांडणी अशी करतात की पार्लमेंटचे मेंबरसुद्धा काही वेळाच्यासाठी थक्क होतात. घोषणाही खूप करतात. आता असंच असेल 2016 आणि 17 याचा अर्थसंकल्प हा पार्लमेंटमध्ये मांडला आणि त्या बजेट स्पीचमध्ये हे सांगण्यात आलं की 2022पर्यंत या देशाच्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू. आज 2024 आहे, काही गरज नाही. याचा अनुभव आला आपल्याला. मोदींनी एक दिवशी पार्लमेंटमध्ये सांगितलं की 2022पर्यंत शहरी भागातल्या लोकांना आम्ही पक्की घरं देऊ, पण हे घोषणा हवेतच राहील. आणि मोदी एक गोष्ट सांगतात, गॅरंटी आहे माझी. ती गॅरंटी काही खरी नाही. ती गॅरंटी खरी नाही याचा अनुभव हा अनेक वेळेला आलेला. आज काहीतरी दिसतंय, आधीच्या वक्त्याने या ठिकाणी सांगितलं, देशाची नवीन पिढी ही अस्वस्थ आहे, ती काम वाटते, तिची काम मिळत नाही म्हणून अस्वस्थ आहे. याचा उल्लेख मगाशी केला गेला की पार्लमेंटमध्ये काही लोक घुसले, तरुण होते, त्यांच्या हातात गॅसचं सिलेंडर असतं आणि घुसून त्या ठिकाणी मागणी काहीतरी करत असत. नंतर हळू बंद झालं, त्यांना पकडलं गेलं आणि आपल्या खासदारांनी मागणी केली की तरुण कोण होते, का आले, त्यांची मागणी काय, या संबंधीची माहिती प्रधानमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी कोणतरी पार्लमेंटमध्ये येऊन मांडली पाहिजे. पण त्याला समजली गेली नाही आणि त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षाच्या लोकांनी आजही भूमिका मांडली. त्याचा परिणाम 143 खासदारांना पार्लमेंटमधून बरखास्त केलं. त्याच्यामध्ये असे कोणी असोत, सुप्रियाता असोत, यांचा नंबर त्या ठिकाणी लागला. मागणी काय होती? बेकारी. आणि त्या